अंबरनाथ शहरातील मतदारांनो, अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी तुमचं बहुमूल्य मत कसं द्यायचं ते पहा। मतदान केंद्रात गेल्यावर तुम्हाला एकूण 3 मतं द्यायची आहेत। तुम्हाला एक मत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला द्यायचं आहे, दुसरं मत प्रभाग अ च्या नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराला द्यायचं आहे आणि तिसरं मत प्रभाग ब च्या नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराला द्यायचं आहे। तुमच्यासमोर 2 ईव्हीएम मशीन असतील। यंदा अंबरनाथ शहराचा नगराध्यक्ष थेट तुम्हाला निवडून द्यायचा आहे। त्यासाठी फिकट गुलाबी रंग असलेल्या मशीनवर तुम्हाला योग्य वाटणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबा। त्यानंतर तिथे लाल लाईट लागेल। त्यानंतर दुसऱ्या मशीनवर नगरसेवक पदाचे उमेदवार असतील। त्या मशीनवर प्रभाग अ मध्ये उभ्या असलेल्या उमेदवारांच्या नावामागे सफेद रंग असेल। त्या उमेदवारांमधून तुम्हाला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबा। त्यानंतर तिथेही लाल लाईट लागेल। आता त्याच मशीनवर आकाशी रंगावर प्रभाग ब मध्ये उभ्या असलेल्या उमेदवारांची यादी असेल। त्यापैकी तुम्हाला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबा। तिथेही लाल लाईट लागेल आणि मोठा बीप ऐकू येईल। आता तुमची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल। लक्षात घ्या, 3 मतं दिल्याशिवाय तुमची मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही। मतदान आपला हक्क आहे, त्यामुळे येत्या 2 डिसेंबरला मतदान अवश्य करा।